कित्येक दिवसापासून मीरा भाईंदर शहरामध्ये प्लास्टिक विरोधी वातावरण तापलेलं आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये स्वच्छता निरीक्षक बांगर पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये आहे. आज काशीगाव येथे त्यांनी पुन्हा कारवाई करून त्यांच्या इमानदारी कर्तव्यनिष्ठतेचं प्रतीक दिलेलं आहे. बांगर साहेब, आज जे कार्यक्रम जो झालेला आहे किंवा जी काही ऍक्शन तुमच्याकडनं झालेली आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या चॅनलला आपण द्या. आज आम्ही सकाळी सर्व माझ्या टीम सोबत प्लॅस्टिक मोहीम घेतलेली होती. तर त्या मोहीम दरम्यान आम्ही हे दुकानाचे मालक आहेत रॉयल ऑइल ट्रेडर्स म्हणून, त्यांच्या दुकानावरती छापा टाकला. तर तिथे आम्हाला प्लॅस्टिक भेटलेलं आहे आणि आम्हाला ही न्यूज आधीच भेटली होती, परंतु माल भेटत नव्हता. तर आम्ही आज गेलो, डायरेक्ट त्यांच्या दुकानावरती गेलो. तर त्यांच्या टेबलवरती पडलेलं होतं प्लॅस्टिक. तर ते विचारलं त्यांना, बाबा तुम्ही ठेवता का? तर ते हे करत होते. आम्हाला आतमध्ये दुकान चेक करून दिलं नाही त्यांनी पहिल्यांदा. नंतर आम्ही सर्वांना बोललो की तुम्ही चेक करा दुकान. मग माझ्या कामगारांनी दुकान चेक केल्यानंतर आतमध्ये त्यांच्या गोडाऊनमध्ये माल हा आम्हाला इतका भेटलेला आहे. हा माल अंदाजे किती रुपयाचा असेल? रुपये तर नाही सांगू शकत किती, परंतु 50 ते 60 किलोच्या आतमध्ये येतो. 50 ते 60 किलोच्या आतमध्ये आहे. हो. हे सगळे जे आयटम आहे त्याच्यामध्ये ग्लासेस काही सापडलेले आहेत, काही चमचे काटे सापडलेले आहेत. ह्या वस्तूंना देखील बॅन आहे. हो सर. जनरली लोक प्लास्टिक बॅन म्हटल्यानंतर फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचाच विचार करतात, नाही. पण आता तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांच्या पुढे जाऊन बऱ्याचशा काही गोष्टी पकडून आणलेल्या आहेत, त्या दिसत आहेत तिथे. ग्लास तुम्हाला असं वाटतं तुमच्या व्यतिरिक्त अजून SI असे किती इथे नेमणूक केलेले आहेत? नाही, पूर्ण मीरा भाईंदरमध्ये सर्व SI लोक कारवाई चालूच आहे त्यांची, पण सर्वीकडे अशी बंद कुठं नाही, चालूच आहे. जिथे आम्हाला न्यूज भेटते की इथे प्लॅस्टिक आहे तिथे तर आम्ही जाणारच आणि चेक करतोच. कारवाई आमची चालूच आहे.